आणि भोकरंबा येथे आजच्या या मेळाव्याच्या निमित्त नुकतीच आपल्या नगरपंचायत रेणापूरची निवडणूक झाली आणि आपले आमदार रमेशप्पा कराड साहेबांच्या कार्यामुळं आणि माजी नगराध्यक्ष अभिषेकजी आकनगिरेंच्या कामामुळं नगरपंचायत रेणापूरवर एक ऐतिहासिक विजय मिळाला आणि त्या विजयाच्या माध्यमातून आपल्याकडं नगराध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित शोभाताई आकनगिरे तसेच अत्तार मारूफ उपनगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व मोठेगावकर सुमनताई बांधकाम सभापती, सर्वदे दत्ता त्रिंबक पाणीपुरवठा सभापती, चव्हाण विजय महिला बालकल्याण सभापती, गाडे महेश महिला बालकल्याण उपसभापती, अभिषेकजी आकनगिरे नगरसेवक, बस्तापुरे सुनीता मधुकरराव यांचा सर्वांचा सत्कार इथं आपल्या या भोकरंबा या गावी आपल्याला करण्याचा पहिला मान भोकरंब्याला मिळाला आणि त्याबद्दल त्यांचे सुद्धा इथं मी स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र नवनाथजी भोसले साहेब, धनंजयजी जाधव, विजयजी गंभीरे, आपल्या भोकरंब्याचे सरपंच राजूजी हाकेजी, नवनाथजी माने, राजेशजी घोडके, किशनराव क्षीरसागर, अजयजी राठोड, अशोक राठोड, रमेश खाडपजी, धनंजय जाधव, रवींद्रजी नागरगोजे, दीपकजी पवार, राहुलजी नागरगोजे, राज जाधव, महेंद्र पाटील, अजितराव पाटील, अजयजी गुडे, बालाजी राठोड, परमेश्वर बिडवे, शरदजी दरेकर आणि संतोषजी चव्हाण आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंडळी, मी सर्वांचं स्वागत करतो आणि इथं जमलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते, माता भगिनी आणि ज्येष्ठ सर्व आदरणीय मंडळी, पत्रकार म्हणून उपस्थित असलेले आमचे आदरणीय बद्दरजी, त्यांच्या तसेच सर्व पत्रकार मंडळी, मी इथं सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांना इथं बोलवावं कारण माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उदगीर येथे आले असता तिथे माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला। मी तोपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं काम करत होतो, तिथेही अतिशय निष्ठेनं आम्ही काम केलं। आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आपल्याकडे होते, त्यांना विकासाची दृष्टी होती, ते एक आश्वासक नेतृत्व होतं। आणि आता पाहिलं तर काँग्रेसमध्ये तसं नेतृत्व, आश्वासक नेतृत्व, विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व आम्हाला पाहायला मिळत नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अतिशय चांगलं काम या देशामध्ये विकासाचं काम करतायत। एक देशाला आश्वासक चेहरा पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब एक विकासाभिमुख नेतृत्व, आश्वासक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं काम खूप मोठं काम होतं, चांगलं काम होतं। त्यांनी कधीही कार्यकर्त्याला
कामापुरतं वापरून घेतलं नाही आणि बाजूला ठेवलं नाही, परंतु आताचं नेतृत्व फक्त कार्यकर्त्यांना वापरण्याचं काम आणि काम झालं की त्याला बाजूला ठेवण्याचं काम करतंय। अतिशय वाईट अनुभव मला हल्लीच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये आले आणि मग मी विचार केला, आपल्या या भागाचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो। देशामध्ये जी विकासाचा वेग आज आपल्याला पाहायला मिळतो, आपण पाहतोय अनेक नॅशनल हायवेचे जाळं आपल्या या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या बॉर्डर पर्यंत नॅशनल हायवेचं जाळं, चांगले रस्ते करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अतिशय वेगानं आज होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लातूरला आलेले असताना त्यांनी सांगितलं, आपलं लातूर ते कल्याण मुंबई आपल्याला फक्त 4.5 ते 5 तासामध्ये जाता येईल असा रस्ता करण्याचं काम आजची ते वेगाने इथं होताना हे चालू आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा माल दळणवळण मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या सोयी आपल्या होणार आहेत। आपला माल मुंबईला ताबडतोब नेण्याचं, शेतकऱ्यांचा माल सुद्धा आपण पोहोचू शकू अशी व्यवस्था आज या सरकारच्या माध्यमातून होते। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले जात आहेत, आपण त्याचा अनुभव घेतोय। लाईटच्या बाबतीमध्ये आपल्याला रात्रीच्या वेळेला दारे धरायला जावं लागायचं आणि अनेक रानटी पशु त्याची भीती आपल्याला होती आणि ती अडचण ओळखून सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचं काम हे सरकार करतंय। आपल्या सुद्धा गावाला आदरणीय शंकरप्पांनी इथं सौर ऊर्जेचा प्रकल्प केला आणि आपल्याला सुद्धा या 33 kV वर जेवढी गाव आहेत त्यांना सर्वांना इथं लाईट आपल्याला दिवसा मिळते। हा अनुभव शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी अनुभव आहे। दिवसा जायचं, शेतामध्ये दारे धरायचे, 8 तास लाईट मिळते आपल्याला आणि कुठेही त्या लाईटमध्ये खंड जास्त होत नाही असा अनुभव आपल्याला येतोय। रात्री निवांत आपल्याला घरी झोप लागते। हे काम, हे सुखदायी काम हे सरकार करतंय। त्यासाठी आणि दादा सभेत आहे, बोलतो पुन्हा। आपल्याला हे काम हे सरकार आपल्याला करून देतंय। मी आमदार होतो, काँग्रेसचा आमदार होतो, त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीचं शासन आपल्याकडे इथं महाराष्ट्रामध्ये कार्यरत होतं। मी जेवढी कामं त्या काळामध्ये सरकारकडे घेऊन गेलो, मुख्यमंत्री महोदयांकडे घेऊन गेलो, त्यांनी कधी असं दुजाभाव केला नाही। त्यावेळेस अनेक मुख्यमंत्री सडक योजनेची कामं या भागामध्ये मी करू शकलो, जलयुक्त शिवारची कामं या भागामध्ये करू शकलो। भोकरंब्यामध्ये सुद्धा ही नदी सरळी करण्याचं काम, कुठलाही 5 पैशाचा निधी गावकऱ्यांकडून न घेता ते काम झालं आणि आज त्याचा चांगला फायदा आपल्या गावाला होतोय। तशी अनेक कामं प्रत्येक गावाला करण्याचा मी त्यावेळेस प्रयत्न केला आणि या सरकारच्या माध्यमातून मला ते करता आलं। लाईटच्या बाबतीमध्ये 33 kV उपकेंद्र करायची होती, त्यावेळेस बावनकुळे साहेबासारखाचे एक कार्यक्षम मंत्री MSCBचे होते, एक धडाडीचे मंत्री, त्यांच्याकडे कधीही काम घेऊन गेलं तर त्यांनी कधी नाही म्हणले नाहीत आणि आपल्या या लातूर ग्रामीणमध्ये जवळजवळ 25 वर्ष आपल्याला 33 kVचं एकही सेंटर करण्याची गरज पडणार नाही एवढे कामं त्यांनी मला त्यावेळेस करून दिले। हे कशामुळे करू शकलो मी? भारतीय जनता पार्टीचं तिथं सरकार होतो, त्यांच्याकडे गेलं की कामाला कधीही त्यांनी दुजाभाव केला नाही, म्हणून ते मी करू शकलो।
आणि आमचा फोन सतत चालू असायचा। कुणीही फोन करा, रात्री बेरात्री कुणाला अडचण पडली तरी आम्ही फोन उचलायचो आणि सगळ्यांचे फोन घ्यायचो, सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करायचो। परंतु मधल्या काळामध्ये आपल्या सर्वांना फार वाईट अनुभव आला। ते काय म्हणतात ना, मोठ्या घरचं लेकरू आणि ते आपली सगळ्याची अडचण, तसं मधल्या काळामध्ये झालं। आणि नंतर निवडणूक लागली आणि आप्पांना प्रचंड अशा मताने तुम्ही निवडून दिलं आणि आज एक चांगला अनुभव आपल्याला आप्पांच्या माध्यमातून येतोय। 24 तास ते ऑफिसमध्ये बसून असतात, कधीही कुणीही जावा त्यांना डायरेक्ट भेटा आणि आपलं काम करून घ्या, असं काम आदरणीय रमेश आप्पांच्या माध्यमातून इथं आपल्याला होताना दिसतंय। आणि त्याचीच पावती म्हणून आपली नगरपंचायतची निवडणूक झाली आणि तिथं सुद्धा आपले नगराध्यक्ष आणि आपले 10 नगरसेवक निवडून देण्याचं काम या लातूरच्या हे आपल्या रेणापूरच्या नगरपंचायतमध्ये तिथल्या सर्व मंडळींनी करून दाखवलं। पर्यटन करायला सारे आल्यासारखं निवडणुकीमध्ये आपले माजी आमदार तिथं आले, भरपूर प्रयत्न करून बसले, परंतु लोकांनी ओळखलं होतं त्यांना, त्यामुळं त्यांच्या भूलथापाला बळी पडले नाहीत आणि रमेश आप्पांचे हात बळकट करण्याचं काम तिथं झालं। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे। आपल्या ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। आपल्या ग्रामीण भागाच्या आपल्याला कामं करून घ्यायचेत। इथले रस्ते असतील, रस्त्यांच्या खूप अडचणी झाल्या। मी असताना त्यावेळेस करण्याचा प्रयत्न केला, बरेच मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ते झालेही, परंतु ते आता रस्ते खराब झालेले आहेत, ते रस्ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायचेत। रमेश आप्पा एक सक्षम आमदार आहेत आणि हे सर्वच्या सर्व रस्ते पुढच्या काळामध्ये निश्चितपणे दुरुस्त होतील याच्यामध्ये खात्री आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या मागे शक्ती उभी करायची आहे। इथल्या पाणी पुरवठा योजना असतील, इथले आपले जे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते आपल्याला रमेश आप्पांच्या माध्यमातून सोडवून घ्यायचेत। जिल्हा परिषद सुद्धा एक मिनी मंत्रालय, वरून आप्पांनी तिथून काम आणायचे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या या ग्रामीण भागामध्ये ते पोहोचवायचे, शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचवायचं काम आपल्याला इथं करायचं आहे। त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची निवडून आणायची आहे। हे सरकार अतिशय चांगलं काम करतंय। गोरगरीब माणसांसाठी सर्वांसाठी योजना आखण्याचं काम या सरकारनं केलं। महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या सरकारनं ओळखलं महिला भगिनींच्या किती अडचणी असतात। पुरुष मंडळी काही लवकर हातातून पैसा सुटत नाही, त्यांच्या भगिनींना काही पैसे त्यांच्याकडे द्यावे अशी भावना पुरुषांची नसते। त्यांच्या अडचणी ते ओळखत नव्हते, महिला भगिनींना अडचणी होत्या, म्हणून भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपल्याला किती जणाला पैसे येतात, हात वर करा बरं जरा। आत्ताचा हप्ता आला का? मला वाटतं परवाच हप्ता संक्रांतीला पडलाय आपल्याला। आणि ज्या महिला भगिनी वृद्ध आहेत त्यांना सुद्धा पेन्शन चालूच आहे। शेतकऱ्यांना अडचण आली की त्याच्यासाठी विविध योजना चालूच आहेत। वेगळे अनुदान सारखे पडतच राहतात। कोणतं अनुदान आहे आम्हालाही कळना आप्पा, एवढं अनुदान देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून चालू आहे। आणि या भागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर देशामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीची आणायची आहे। त्या माध्यमातून या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करण्यासाठी इथं उभा आहे। आणि येत्या 5 तारखेला जिल्हा परिषदेचं मतदान आहे। आजच ठरवून टाका, आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सारेच्या सारे या तालुक्यातले 4 जिल्हा परिषदा आणि 8 पंचायत समित्या भारतीय जनता पार्टीच्या आणायच्या आहेत आणि आप्पांचे हात बळकट करायचे आहेत आणि त्यांच्याकडे हक्कानं आपल्याला विकास त्यांच्याकडून खेचून आणून घ्यायचा आहे। यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आप्पा देतील त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा
अशी विनंती मी आपल्याला करतोय. आणि या बराच वेळ झाला तुम्ही ऐकताय, त्यामुळं मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कमळाचं चिन्ह लक्षात ठेवा आणि कमळावरच बटन दाबायचं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला, हेही लक्षात ठेवा. ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.